खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना आक्रमक झाली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सदर शाळेबाबत यापूर्वीही शिक्षक प्रशासन व मुख्याध्यापकांच्या कारभाराविरोधात स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत। अलीकडेच या शाळेतील एका शिक्षिकेला अचानक सेवेतून कमी केल्याच्या घटनेनंतर मराठी शिक्षकांचा अपमान झाल्याचा आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर शाळेविरोधात नाराजी वाढत असतानाच आता विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने वातावरण पुन्हा तापलंय। मिळालेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमानंतर इयत्ता 5वीतील 2 विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा दिली। या घोषणेनंतर संबंधित शिक्षिका सोफिया सोलोमन तनिकोंडा यांनी स्टीलच्या बाटलीने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीत अर्नेस्ट सचिन देशमुख या विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले। या घटनेबाबत पालकांनी तक्रार दिल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेत बैठक घेण्यात आली। बैठकीत पालक, शिक्षक, शाळा प्रशासन, पोलीस प्रतिनिधी तसेच मनसे रायगड जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रसन्न बनसोडे उपस्थित होते। बैठकीदरम्यान विद्यार्थ्याने मारहाणीची माहिती वर्ग शिक्षिकेला दिल्याची नोंद टीचर रजिस्टरमध्ये असल्याचीही समोर असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणात धार्मिक भावना दुखावणे, मारहाण तसेच पक्षाची बदनामी केल्याचा आरोप करत संबंधित शिक्षिका व मुख्याध्यापिका सिसिलियम्मा सेबॅस्टियन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील पदाधिकारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदनं देत आहेत। त्याच अनुषंगाने कर्जत शहर विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अवधूत अत्रे यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले। यावेळी उपतालुका अध्यक्ष भूषण राणे, माजी नगरसेवक व शहर सचिव हेमंत थांडगे, कर्जत शहर संघटक राजेश साळुंखे, तालुका सचिव महिला संघटक भारती कांबळे, शहर सचिव विनीत म्हात्रे, महेश लोवंशी, संजय भिंगारे, संदेश काळभोर, मनोज भोईर, प्रमोद बडेकर आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। दरम्यान सदर प्रकरणामुळे खालापूर तालुक्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असून पुढील कारवाईकडे पालक आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे। 18 तारखेला सेंट जोसेफ शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती। या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या। ह्या घोषणा दिल्या म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी तात्काळ खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली। काल शाळा प्रशासन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ, गटशिक्षण अधिकारी व पोलीस अशी एकत्रित बैठक शाळेमध्ये पार पडली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर चुकीचे आरोप करण्यात आले। आता अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आरोप म्हणजे सन्माननीय राजसाहेबांवर आरोप, सन्माननीय अमित साहेबांवर आरोप। या आरोपाच्या विरोधात आज 0 FIR दाखल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ हे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे। जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांच्या आदेशाने आज कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आपापल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 0 FIR दाखल करणार आहेत। मला वाटतं प्रशासनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं गांभीर्य नसेल, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं गांभीर्य आहे आणि ते त्या पद्धतीने कार्य करत आहेत। तात्काळ गुन्हा नोंद करून घ्यावा, कारण की आज 8 दिवस होत आहेत पहिलं पत्रक देऊन, तरी पण पोलीस प्रशासन थंड बसलेलं आहे। आता ते का बसलं आहे हे आपलं बोलायची गरज नाही, पण तात्काळ त्यांनी उद्यापर्यंत गुन्हा नोंद करून घ्यावा, नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने पुढील कारवाई करतच राहील। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।